तर राम शेतकरी मित्रांनो, मी विश्वजित भालेराव आणि आपला ऊस बघू शकता आपण खूप दिवसाने व्हिडिओ टाकत आहे. तर आपला ऊस बघू शकता शेतकरी मित्रांनो, आता 2 महिन्याचा कंप्लीट झालेला आहे. तर आपण याला खत जास्त काही टाकलेला नाही आहे. तर तरी पण फुटवे बघू शकता. मी तुम्हाला खत पण सांगतो कोणकोणता टाकलेला आहे. तर फुटवे पण बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही. अगदी तुम्हाला दिसत असतील 10 ते 15 फुटवे याला व्यवस्थित आहेत. तर तुम्ही सगळं ह्याच्यात बघू शकता शेतकरी मित्रांनो, कारण की आपण याला फक्त युरिया टाकलेला आहे 2 वेळेस. म्हणजे 1 एकराला थोडं जास्त वावर येतं. तर याला एकरी आपण 3 पोते टाकले म्हणजे एकराला थोडं जास्त येतं हे. 1 एकर 10 गुंठ्याच्या आसपास येतं. 8, 9, 10 गुंठे असलं क्षेत्र येते हे सगळं. तर शेतकरी मित्रांनो, आता बघू शकता आपला ऊस. आपण याला फक्त ड्रीप वॉटर, ती टाकी दिसत असेल शेतकरी मित्रांनो तुम्हाला तिथे, त्या टाकीमध्ये आपण युरियाचे पोते टाकतो आणि डी-ए-पीचे पोते टाकतो आणि 15-15चे. म्हणजे याला खत टाकलेलं आहे आपण पहिली वेळेस डी-ए-पी टाकला, नंतर डी-ए-पीचं एक पोतं टाकलं आणि नंतर आपण याला टाकलं 15-15चं एक पोतं आणि आता आपण आणलेलं आहे सुपरचे पोते 2. तर 2 पोते सुपरचे आपण काय करणार, टाकीतच टाकणार आणि टाकीत टाकून ड्रीप वॉटर सोडणार आणि याला आपण एकदाही खत असा डायरेक्ट जमिनीवर टाकलेला नाही. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, ऊसाची क्वालिटी तुम्ही आता 2 महिन्याचा ऊस झालेला आहे. हे बघू शकता फुटवे ऊसाचे, हे बघू शकता. कारण की 2 महिन्यात एवढे फुटवे केलेले आहेत मित्रांनो. हे बघू शकता ऊस तुम्ही. अगदी व्यवस्थित प्रकारे मला तर वाटतं ऊस कमी, कारण की खूप कमी खर्चात, कारण की उगा खर्च करण्यात मतलब नाही आहे. कारण की मी ड्रिप वॉटर सोडतो आणि तणकट तुम्हाला बघू शकता, एक तणकटाचा काड बी दिसत नाही आहे. कारण की याच्यामध्ये एक तर हे आहे ते इथपर्यंतच ओलं होतं आणि तिथपर्यंत ओलं आणि उसाला काही जास्त पाणी लागत नाही. आपण दांडवणी पाणी देतो तेव्हा भरपूर ओलं होतं आणि तणकट भरपूर जास्त प्रमाणे निघतं. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, जेवढं होईल तेवढं ड्रिपने शेती करा. तुम्हाला कमी पाणी लागेल आणि हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, ऊसाची जाडी, काळोखी आणि कलर बघू शकता शेतकरी मित्रांनो. याला इथे आपण जास्त खत काहीही नाही टाकलेला आणि अजून मी तुम्हाला पुढच्या महिन्यात दाखवणार आहे. याला एकदम कमी प्रमाणात पाणी आहे. आपण फक्त याला पाणी 1 तास, 1.5 तास पाणी सोडतो. त्याच्यावरी पाणी नाही सोडत आणि पाणी 8 ते 15 दिवसाला एकदा सोडतो. त्या ऊस बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो, कारण की आपण याचे फक्त एक ट्रायल घेतात त्याच्यासाठी याला ऊस बनवलेला आहे आणि ऊसाचं अंतर तुम्ही म्हणत असाल ऊसाची सरी बिल्डिंग आहे. कारण की आपली ऊसाची सरी आहे ती 6.5 फुटाची सरी आहे. शेतकरी मित्रांनो, ही सरी दिसते ना तुम्हाला, 6.5 फुटाची सरी आहे ही. त्याच्यामुळे ऊस तुम्हाला तुम्ही म्हणत असाल की पातळ दिसतंय सर, की कारण की हे ऊस जे आहे ते दुसऱ्यांचे ऊस बिल्डे असतील आता, की आपला ऊस आहे ते 6.5 फुटाची सरी असल्यामुळे. आता हे बघू शकता तुम्ही, वखराचे 2 तासं घातलेली आहेत आपण हे. वखराचे 2 तासामध्ये आहेत, तर लोकांच्या ह्याच्यात 1 राहतं. तर आपला 6.5 सॉरी 6.5 फुटाची सरी मारण्याचं एकच कारण, कारण की मोठा होऊन ऊस आपला मरतो. त्याला म्हणजे जे गरमी त्याची राहते ती जास्त प्रमाणात ऊसामध्ये गरमी राहते, त्याच्यामुळे ऊस मरतो. त्याच्यासाठी आपल्याला गरमी म्हणजे ऊसाला वारं लागावं, त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, ऊसाला जास्त अंतर घेतलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, ऊस आपला अगदी व्यवस्थित प्रकारे ऊस आहे. एकदम म्हणजे भारी म्हटलं तर एकदम भारी प्रकारे ऊस आहे. हे फुटवे बघू शकता शेतकरी मित्रांनो ऊसाचे. तर सांगा मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, कमेंटमध्ये ऊस कसा आहे? चांगला आहे का नाही?